गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. चला 9 वाजलेत, पार सकाळ सकाळ. लय उशीर झाला आज. मोटर चालू झाली, पाणी आलंय तिकडं. झाडांना पाणी लावले, झाडांना पण पाणी लावावं लागतंय. रांगोळी कालचीच आहे. आज आमच्या नेनूला काय टायमिंग मिळाला नव्हता. काल झाली संक्रांत, तुम्ही तर बघितलं सगळं व्हिडिओ. आणि आज आहे किंक्रात. इकडचं सगळं झाडून हे काढलं. लय राडा झालता. छान मस्त असं वातावरण झाले. चिमण्यांचा ह्यांचा सगळ्यांचा कालवा किलबिलाट चाललाय. मॅडमचं आज लवकर उरकले. आंघोळीचं चाललंय काम. कपडे धुवत होती मी, पण ज्ञानेश्वरीला मग वाढू झालं सांगते व्हिडिओ काढ. बापू तर गेलं रानात, मोटर चालू केली ती. तिला वाढू झालं सांगत होती. आणि मस्त असं इकडं हो का वांग शिजायला घातले. कालचं चुडं इतकं फुटल्यात आणि वांग शिजत. काय माहिती कोण बघायचं आहे. खात चुली उखाळा खा. भाकरी करायच्यात. आज काही चपात्या नाहीत, काय नाही. तर पोरांचं शाळेत जायचं. सासल्यात सगळे आता ही करून ठेवलंय की गोळा केल्या. ती वाढू झालं. आज उशीर झाला त्याच्यामुळं स्वयंपाकालाच उशीर झाला. आता वांग घातलं होतं शिजायला. सगळं आवरत कालचा राहडा तसाच सगळा पडलेला घरात. मी त्याच्यात बाहेर तेवढाच पडलेला. परत गाईचं ही आवरलं. बापू गेलं तर ह्याच्यात भांडी हळदी कुंकाचं ती ताटं घेतलेली, ते सगळं तसंच होतं. तिळगुळ आजीला विचार कुठे ठेवलंय. मी नाही घेतलं तिळगुळ. तिळगुळ कुठे म्हणते. आजीने दिलं टाकून. देखी तिळगुळ घेऊन दे. झाले का तुझी पण आंघोळ? डोक्याला तेल फिल लावत जा ना तू. लावलंय की आताच लावलंय मग. लावलंच नाही तू, डोकं चिरत नाही. हा विचारू मग उरक पड्डेशीने. तुझ्या तू येण्या घातल्या ना रेबनं बांधा. इकडे मी कपडे धुवायला चालली आहे. पाणी सोडले झाडांना, पलीकडच्या झाडांना पाणी सोडायचे. नळी कापली, ती नळी पोरांना सगळा घोळच होऊन बसलाय. आणि आता माझं इकडे चाललं होतं कपडे धुवायचं काम. कपडे पण बरीच होती कालची, डबल बदललेल्या साड्या त्या निमार्थ धुतलेल्या. तर लक्षात आला व्हिडिओ काढायचा. सकाळ सकाळ बापू तर गेलं, दूधही घेऊन आलं, परत न गेलं. एवढं धुतलं, तिकडं घातलंय भिजायला. आणि ऊस पण तोडून ठेवला. अयो इकडं तेवढाच लिंबाचा पाला पडलाय आणि जाळलेले. काय खरं नाही बाबा. आता किती दिवस लिंबाचा पाला पडायचा आहे काय गुण. तिला ऊसाच्या कांड्या ठेवल्यात, पण तिला कांड्या काय खवाटाना त्या. तिला आता वाढ टाकते. मग अशीच ऊस तोडला झालोट करूनच म्हणलं आधी ऊसच तोडून ठेवा. बाकीची कामं पण आहेत. आता वाढ टाकलं ना मग खाते बघा. टाकले की बघा कशी खायला लागली लगेच. कांड्या खवाटत नाहीत तिला. काय करायचं, लय अवघड गाईचं खेळ आहे. सगळ्यांची मनं जपावं लागतात, तशी गुरांचं पण जपावं लागतंय. तिला काय खायचं काय नाही. आता इथलं कडवळ आले घालायला, तर थोडं थोडं रोज आणून टाकतो. एक 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 कवळा. भाजी शिजती तोवर म्हणलं आपलं कपडे धुवून होत्याली. परत न काय काम आणि निघतं या. रानात जायचे का काय, कोथिंबीर काढायची का काय. काल झाले संक्रांत, आज आहे किंक्रात. तर सगळ्यांना कालचा व्हिडिओ आवडला का नाही काय माहिती. मी बरेच 2-3 टाकलं होतं. म्हणलं चला संक्रांत आहे म्हणल्यानंतर टाकावं. काल पोळ्या हे केलं, त्याचा काय व्हिडिओज काढायला झाला नाही. गडबड सगळी झाली ती. आवरायचं आणि हिन तरी उशिरा ओसायचं होतं, त्याच्यामुळे तरी बरं होतं. पण म्हणलं परत नंतर दाखवलं तुम्हाला. आणि आलं बापू तर तुम्हाला बापूंचं पण दाखवेन व्हिडिओ. कारण बापूंचं काय, जे बापूंची वेगळीच फॅन आहे, तर आत्यांची वेगळीच. परत न ज्याची त्याची फॅनला ज्याची त्याचा व्हिडिओ बघायला आवडतात, त्याच्यामुळं ज्याचं त्याचं काढून टाकावं लागतं. आणि बोर तर काय ह्या बोरीची बोर आहे काय नेली ती सगळी ही करून झोडून पार या सगळं संपली. फक्त हिरवी बोरं राहिल्या. ती लय बोरं घावली. हिची जवळजवळ 20-25 किलो बोरं निघली होती.
पोरांचं पण उरकलंय. असू द्या, लय छोटा व्हिडिओ झालेला आहे पण तेवढं सकाळ सकाळ म्हणलं वातावरण बघा कसं मस्त झाले. आणि आता थोडं ऊन पडायला लागले, थोडीशी थंडी कमी आलेली थोडी, नाहीतर लय थंडी वाजायची, बेमाप थंडी वाजत होती. आता कमी आली, मग काय माहीत नाही किती वाजायची किती नाही. इथनं पुढं तिकडं काय भांडण चाललंय काय ह्यांचं शाळेचं उकरायची, तुझ्या रॅबना बांधायच्या. आता काय झालं का भांडणं खेळताय सकाळ सकाळ? होय उरक, तू दात झालं डोकं विचारते ज्ञानेश्वरी बरं का, लय वेळ झालं. पण तुझी तू घाल ना विण्या, तुला कळत नाही का विण्या घालायच्या कशा कशा काय? मग तुझी तूच शिक आणि तुझ्या तूच विण्या घालायच्या. मला टायमिंग आहे तुझ्या विण्या घालत बसायला. आणि तुला मी घातलेलं पटत पण नाही तर विण्या घातलेल्या, मग ती ढिल्याच झाल्या आणि आवळच झाल्या आणि वाकड्याच झाल्या आणि सरळच केल्या आणि तिकड्याच केल्या. त्याच्यापेक्षा नकोच की मग तुझी तूच करून हे कर. अरे मी घातलेलं तिला नाही काय पटत, त्याच्यामुळे मी तिच्या लई नाद करत नाही. तो तसं असतं तिचं. आणि मग मला म्हणणार ती इकडे मॅडमलाच नाव सांगे नासके. कसं होतंय होय नाही काय कशी वाज होतोय तिला? शिवाय अरे अण्णा तू 10वीला आहे, असं वाटत नाही का तुला व्हायचं थोडस? होय माझे 6 फूट होईन आता नाही, 2 इंच वाढले. 2 इंच वाढन का लगेच? मम्मीच्या वरती गेलोय. मम्मी तुझ्यापेक्षा माझे 5 फूट आहे. अरे थांब, पप्पाच्या पार मी हित लागतो. माग सरून बोल किंवा दिसा नाही तू. हा पप्पाच्या मी हित लागतो. हा मी उंची, मम्मी माझी उंची लय आहे. त्या दिवशी मोजलेली का हा तेव्हा 163 बघ नाही तर पापापेक्षा उंच व्हायचा. तेव्हा 163 सेंटीमीटर होती. हो किती 163 सेंटीमीटर? काय माहित काय होत, इंच वन फूट इंच काहीतरी असून दे माझ्या लक्षात. बरं असू दे, त्याच्या लक्षात नाही, लक्षात आल्यावर सांग सगळ्यांना. आणि उरक पोर आहे तुझं. आणि वजन होतं 51 किलो कोणाचं? माझं. अरे माझं पण नाही. माझं 51 किलो भरलं मला त्या दिवशी. माझं पण नाही. बरं असू दे, तुला मी वजन, अरे पण मी वजन विचारलंच नव्हतं तुला, वजन कशाला सांगित बसलाय? तेव्हा त्या दिवशी सगळं मोजलं. म्हणजे शिजलं वय भाजी आता? आठवलं. अयो चला, आत्याची भाजी शिजली, माझी कवा कपडे धुवून व्हायची. असू दे, हा व्हिडिओ संपावती. बाय सगळ्यांना. अण्णाला जायचे शाळेत, भूक लागली. चला.